नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आजचा दिवस हा अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी आहे. गुरुवार आणि एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे. आपण या दिवशी स्वामी महाराजांची आणि भगवान विष्णूंची सेवा करण्याचा योग हा एकाच दिवशी आलेला आहे. तर या पवित्र दिवशी काय करावे, काय टाळावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर गुरुवार आणि एकादशी या दिवशी केलेले उपाय अनेक पटींनी फळ देतात. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. माघ शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 एकादशीपैकी एक अत्यंत फलदायी एकादशी आहे. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतरांच्या पापांचा नाश होतो. तर जया एकादशी कधी आहे? 29 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी एकादशी आलेली आहे. तर ही तिथी 28 जानेवारी 2026 सायंकाळी 4:35 चालू होते. तर एकादशी समाप्ती 29 जानेवारी 2026 दुपारी 1:55 संपते. एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:10 पासून ते 9:20 पर्यंत मुहूर्त आहे. गुरुवार असल्याने गुरुपुष्य योग सारखा प्रभाव विष्णू पूजनासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष पापनाशक आणि मोक्षदायी आहे. या दिवशी रवी योग, सर्वार्थ सिद्धी योगाची शक्यता पंचांगानुसार अत्यंत शुभ आहे. तर एकादशीची पूजाविधी कशी करावी? दशमीच्या सायंकाळी हलके भोजन घ्या. नियमांचे पालन सुरू करा. एकादशीला ब्रह्ममुहूर्तात उठा. सकाळी 4-5 वाजता स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. संकल्प घ्या, आज मी भगवान विष्णूच्या कृपेसाठी जया एकादशीचे निर्जल उपवास करतो. चौकीवर पिवळे कपडे घालून श्री विष्णू लक्ष्मीजीची मूर्ती ठेवा. पंचामृत, स्नान, फुले, तुळस, धूपदीप, नैवेद्य, फळे, दूध, साखर, तीळ अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 1 माळ तरी करा. दिवसभर विष्णू सहस्त्रनाम, भागवत पुराण वाचन, कीर्तन, जागरण करा. निराहार, फलाहार करा. निर्जल उपवास उत्तम, नाहीतर फळे, दूध, बटाटे, साबुदाणा घेऊ शकता. द्वादशीला पारण करा. ब्राह्मणांना तिळगुळ भोजन दान करून मगच भोजन घ्या. जया एकादशीची व्रतकथा. देवलोकात मल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्यवती नावाची अप्सरा होते. एकदा ते प्रेमात बुडून इंद्राच्या सभेत गायन करताना चूक झाली. इंद्राने क्रोधित होऊन दोघांना पिशाच योनीचा शाप दिला. हिमालयात भयंकर थंडी, भुकेने ते पिशाच बनून दुःख भोगू लागले. एकदा माघ शुद्ध एकादशीला जया एकादशी ते इतके दुःखी होते की उपवास, जागरण अनैच्छिकपणे झाले. रात्री भगवान विष्णूंचे ध्यान आले. दुसऱ्या दिवशी त्यांचा शाप संपला आणि ते पुन्हा देवलोकात परतले. इंद्राने कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले, जया एकादशीच्या उपवासामुळे आम्हाला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. त्यामुळे या एकादशीला जया एकादशी म्हणतात, जी सर्व पापांवर विजय मिळवते. या व्रताचे फायदे तर भूत, प्रेत, पिशाच योनीपासून मुक्ती मिळते. पूर्वजन्मांच्या पापांचा नाश होतो. वैकुंठ प्राप्ती आणि मोक्ष मिळते. एकादशीला कोणत्या वस्तूंचे सेवन टाळले पाहिजे? तर जया एकादशी व्रत करणाऱ्यांनी दशमी तिथीला रात्री मसुराची डाळ खाणे टाळावे.
या दिवशी चणे आणि चण्यांनी बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. मध खाणे टाळावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. या पूजेत विष्णूंना धूप, फळ, फूल, दीप, पंचामृत अर्पित करावे. व्रत करताना कोणाप्रती द्वेष नसावा. क्रोधित मनाने व्रत करू नये. मन शांत असावं. दुसऱ्यांची निंदा करू नये. चुगली करू नये. या उपवासात अन्न ग्रहण करणे वर्ज्य आहे. व्रत न करणाऱ्यांनी देखील तांदूळ खाणे टाळावे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, ते नक्की चेक करा.